आज मी नाचणीच्या पिठाचं नुसत्या धिरडं करणार आहे. नुसत्याच नाचणीच्या पिठा, त्यात काही दुसरं पीठ घालणार नाही, रवा नाही घालणार किंवा डाळीचं पीठ पण नाही. आता हा पहिला मी लसूण आणि हे आलं कढीपत्ता बारीक करून घेते. जिरं टाकते ह्याच्यामध्ये एवढं. आता मी बारीक करून घेते लसूण आणि हा कढीपत्त्याची पानं, आलं बारीक करते. झाले बारीक करून लसूण आणि आलं, थोडं कढीपत्ता, जिरं. ते बारीक करून झालं. पीठ घेते होती वाडग्यामध्ये. 1 वाटी आहे पीठ नाचणीचं. 1 नंबर होतात अगदी. जर माणसाला बरं नसलं, चव नसेल तोंडाला, तर असं करायचं आहे धिरडं नाचणीचं. एक भारी होतात अगदी. आता हे 1 कांदा घेतलेला किसून, हे टमाटो हे किसूनच घेतले मी अशी पेस्ट करून किसणीने. हे गाजर अर्धा घेतले. हे दही 2 चमचे घेतले. आता सगळं याच्यामध्ये मी घालून घेते, पिठामध्ये ओतते. आता हे पहिलं लसूण, ते आलं, लसूण, जिरं, कांद्याची पेस्ट, टमाटोची, गाजर. तर हे दही पण ओतते. गोड दही घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही. मीठ थोडं चवीनुसार. हळद थोडी. लाल तिखट टाकणार आहे मी 1 चमचा. आणि जरासं तर मी काढून घेते हिंग थोडा, कोथिंबीर. तर पाणी ओतून फेटून घेते, चांगलं मळून कालवून घेते पीठ चांगलं. आता पीठ पाणी ओतून कालवून घेते सगळं. पहिलं असं हे करून घेते, हलवून घेते चमच्याने. लय भारी होतात, छान होतात अगदी. तोंडाला चव नसेल, काय नसेल ते असं नाचणीचं पीठ पौष्टिक असतं. ही नाचणी आणि जास्ती चॉकलेटी कलर नाही नाचणीचा आहे. अशी लालसर तांबूस नाचणी आहे, चांगली भारी नाचणी आहे ही. आता नाचण्यामध्ये 2 प्रकार असतात. जास्ती मोहरीसारखी पण नाचणी असते, पण ही थोडी जास्ती चॉकलेटी नाचणी आहे चांगली. असं हे करून घेते, कालवून घेते मी पीठ. आता हे अजून पाणी ओतते. असं थोडं थोडं करून पाणी ओतायचं त्याच्यामध्ये. पहिलेच असं थोडं ओतून त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. गुठळ्या तशा चांगल्या मोडून घ्यायच्या, फेटून घ्यायच्या. मग थोडं थोडं करीत करत पाणी ओतायचं त्याच्यामध्ये. असं कालवून घेते मी. 1 ग्लास पाणी घेते, लागलं तर हे घेणार आहे मी पाणी. कालवून घेते सगळं आता चांगलं. अजून थोडं पाणी लागते. बस आता सगळं झालं, पाणी संपलं. थोडंच राहिलं, 1-2-3 चमचे. तर मी असं हे सगळं 2-3 मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर, मग करून घेते. झालं आहे असं. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. मी लाल तिखट घातले, तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता. ती त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, काय घालायचं ते. झाकून ठेवते. झालं आता. तवा तापत ठेवला मी, पॅन करून घेते. 15 मिनटं झाकून ठेवलं. तर मी तूप लावते. तेल लावा तुम्ही, तूप लावा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावा. तर तूप लावून घ्यायचं तव्याला. तर चमच्याने लावायचं तूप.
सोडून घेते. इतकं पातळ तर गोलचे गोल होत नाही, इकडे तिकडे थोडं होतं पांगतं पीठ आपण सोडताना. पण एक नंबर होतं अगदी, एक नंबर होतं. नाचणीच्या पिठाची जिरडी, नुसतं नाचणीचं पीठ वरून तूप सोडते. असं झाकण ठेवते, शिजू दे. झाकण काढते. मस्त झालं अगदी छान. 2 मिनिटांनी पलटी करते. असं भारी झाले अगदी एक नंबर होतात अगदी. नाचणीची जिरडी, नुसते नाचणीचं पीठ घेतले मी, काही सुद्धा त्यात दुसरं पीठ घातलेलं नाही आहे. काढून घेते आता, काढून घेते. मस्त झाले, छान झाले अगदी. दुसरं घालते, तूप घालते. दुसरं घालून घेते, तूप लावून घेतलं मी. करून घ्यायचं. तूप लावायचं नाही त्याला. सोडते. झाकण ठेवते, झाकण काढते. मस्त अगदी भारी आले. 2 मिनटं राहू दे, नंतर पलटी करते. मस्त अगदी सगळं मस्त छान खरपूस अगदी जमलं. अजून 2 मिनटं पलटी भाजू दे. दोन्ही साईड भाजून घ्यायच्या. काढून घेते. छान अगदी झालं मस्त. अशीच मी सगळी करून घेते पटापटा. किती एक नंबर झाले बरं, भारी अगदी झालं. तर तूप लावून घेतलं मी तव्याला. तूप सोडते जरा, घट्ट झाले तूप. पांगचं आपले असते, झाकण ठेवते वरून, पसरून जातं ते. झाकण काढते. झालं आता, पलटी करते. 2 मिनटं शिकू दे जरा. पलटी करते. एक नंबर अगदी. जराशी एवढं पीठ राहिले आहे, तर मी पातळ करणार आहे. थोडं पाणी ओतून पातळ करणार आहे. जसं मी ज्वारीच्या पिठाचा शेर केला आहे तसंच हे पण त्याच्यात पाणी ओतते जरा, म्हणजे पातळ करून घेते. माझ्या मुलाला पातळ आवडतं म्हणून मी पाणी ओतून पातळ घालून घेणार आहे. 1 गिरडं याचं काढून घेते. झालं आता, काढून घेते. चांगले शेकले भारी एक नंबर. आता काढून घेते, भरून घेते आणि झाली तिरडे नाचणीच्या पिठाची. हा एक मी असं पातळ केलं, एक नंबर अगदी असं मस्त पातळ. माझ्या मुलाला आवडतं, मी हे पातळ केलं असं. माझी रेसिपी आवडते, शेअर करा, लाईक करा. तुम्ही पण अशी करून बघा. नाचणीची तिरडे अगदी एकदम मऊ मऊ नुसती भारी होतात, अशी एक नंबर अगदी होतात. तुम्ही पण अशी करा. कशी झाली सांगा.